नमस्कार. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तर आज आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये 25.2.8 जे नवीन अपडेट आलं आहे ते काय आहे ते पाहूया. तर सर्वात प्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर जे जुनं ॲप आहे म्हणजे 25.2.7 ते आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे. तर आता बघा मी तिथे अनइन्स्टॉल केलं आहे. जे माझं 25.2.7 होतं तो ॲप मी अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करणार आहे. तर त्यासाठी मला आता हे जे प्ले स्टोर आहे ना त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. प्ले स्टोरवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्चमध्ये पोषण ट्रॅकर असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे इन्स्टॉल आहे ना तिथे क्लिक करायचं आहे. आता इन्स्टॉलवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या इथे पोषण ट्रॅकर ओपन म्हणून आलेलं आहे. तर इथे जो ॲरो दिसतो ना त्याच्यावरती क्लिक करून पुढे जाऊया. बघूया याच्यामध्ये काय काय नवीन अपडेट आला आहे. तर सर्वात प्रथम आहे की 1 नंबर आहे उत्तम सुलभतेसाठी ECCE अभ्यासक्रम आता इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. 2 कार्यक्षमतेची सुधारणा आणि ॲप ऑप्टिमायझेशन केलेले आहे. 3 आहे किरकोळ त्रुटीचे निराकरण आणि स्थिरतेत सुधारणा. म्हणजे जे आपल्याला जो त्रास होत होता FRS करताना किंवा ते भरताना मागे जायचं, आपण काही पण काम करत होतो मागे जायचं, ते त्यामुळे त्याने ते सुधारणा केली आहे. ECCमध्ये सुधारणा झालेली आहे. जे कार्यक्रम आपण घेतो ते आता व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे पाहावे लागणार आहेत. त्यानंतर इथे आपल्याला इंग्लिश मराठी हे दोन्ही लँग्वेज आपल्याला क्लिअर करायचे असतील म्हणजे दोघांपैकी एक तर तुम्ही ते करू शकता. आता इथे इंग्लिशच येणार आहे पण आपल्याला जर मराठीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण करू शकतो. तर व्हर्जन 25.2.8 हे बघा इथे तुम्हाला दिसून येत असेल. त्यानंतर मी आता लॉग इन करते. लॉग इन केल्यावरती आपण बेनिफिशरीमध्ये येणार आहोत. आता हे जे खाली आहे ना कार्यक्रम होम आहे ते होमवरती आपण क्लिक करणार आहोत. हे जे 4 बॉक्स दिसत आहेत कोपऱ्याला त्याच्यावरती मी क्लिक करते. मोरमध्ये जाऊन मी क्लिक करते. आता त्यानंतर इथे मला सिलेक्ट लँग्वेज करायचे. तर हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल की सर्व इंग्लिशमध्ये आहे पण आता मला ते मराठीमध्ये करायचं आहे. तर मी सिलेक्ट लँग्वेजला क्लिक केलं आहे. सिलेक्ट लँग्वेजला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा तुम्हाला सर्व काही म्हणजे सर्व लँग्वेज इथे दिसून येत आहेत. आता आपल्याला जी लँग्वेज समजते तर त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी मराठीवरती क्लिक करते. आता हे बघा इथे त्यासमोर बघा मी क्लिक केलेलं आहे. त्यानंतर हे जे खाली जे कन्फर्म आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे जे तुमची इंग्लिशमध्ये जे आपल्याला लँग्वेज आलेली आहे किंवा इंग्लिशमध्ये जे सर्व लिहून येत आहे पोषण ट्रॅकरमध्ये ते त्याचं आता आपल्याला मराठीमध्ये लिहून आलेलं दिसत आहे. अशा प्रकारे मी सांगितलं आहे मैत्रिणींनो की कोणते 3 चेंजेस झालेले आहेत ते. आणि जो पहिल्या क्रमांकावरती ECCE जे होतं त्यामध्ये आता जे 2 व्हिडिओ आपल्याला बघायचे आहेत किंवा जे PDF आपल्याला बघायचे आहेत ते आपल्याला पूर्ण बघायचे आहेत. 2 व्हिडिओ बघायचे आहेत ते पण आपल्याला पूर्ण बघायचे आहेत. ते आता स्किप होणार नाही आहेत. ते आपल्याला पूर्णच बघून नंतर आपण तिथे क्लिक करू शकतो. तर हे लक्षात ठेवा. धन्यवाद.